कारण आता चोर लुटेरेचं लय झालं. आता जनता जरा जागी होत आहे आणि जागी झाली पाहिजे. कारण आता जर जागी नाही झाली तर फार वाटोळं होणार आहे आमचं. आणि आता जर लोक जागृत झाले, जनता जागृत झाली, कारण लोक म्हणतात जनता जितकी जागती आहे सरकार बदलते. मग हे तर आता नॉर्मल इलेक्शन आहे. तर काही लोक उगीच गर्दी दाखवत असतात. आम्ही गर्दी दाखवणारे लोक नाहीत आणि प्रीतम भाऊ पण गर्दी दाखवणारे लोक नाही. तुम्हाला काय खरं आणि काय खोटं मतदारांना मी हेच आवाहन करेन, तुम्हाला निवडायचं आहे काय खरं आणि काय खोटं. तुम्हाला आम्हीच दाखवणारे मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे तुम्ही आतापर्यंत बघतच आहात. कारण इलेक्शन बंदच आहे. नगरसेवकाचं इलेक्शन किती वर्षापासून बंद आहे तुम्हाला माहिती आहे. आज साधारण महानगरपालिकेत गेलो नगरसेवक नाही. तर आता फक्त मी जे मतदान करणारे आहे त्यांना एवढंच म्हणेल की जागृत व्हा. अभी नाही तो कभी नाही. जर तुम्ही जागृत झाले, जर जागृत झाले तर आम्ही सगळं तख्त पलटू शकतो. फक्त जागृत होण्याची गरज आहे. आणि मला एवढं माहित आहे की समाज जागृत झालेला आहे, जनता जागृत झालेली आहे. जे लोकांना समजते चांगलं काय आणि वाईट काय. तर आता त्यांना सांगायची गरज नाही. जनता फार समजदार आहे. त्यांना कोणाला वोट द्यायचा आणि कोणाला वोट नाही. हा, जर मशीनमध्ये गडबड झाली तर तिथं मी जनतेला दोष देणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे आता मशीनीची गडबड आहे. कोणची बटन दाबा वोट एकाचीकडे जाते. कारण मी स्पष्टवादी आहे आणि स्पष्टवादी बोलणारी आहे. कोणची बटन दाबली तर वोट एकाचीकडे जाते. अशी जर गडबड झाली तर मग मला सांगता येणार नाही आणि मी तो जनतेला दोषही देणार नाही. पण मला एवढं माहित आहे जनता जागृत झालेली आहे आणि जनतेला आव्हान करायची काही गरज नाही. हे पैसे देऊन येणारी जनता नाही. आणि आजकाल लोक हुशार झाले. मी लोकांना सांगत असतो, जर कोणते मनुवादी पैसे देत असो ना, बॅगाच्या बॅगा घ्या. फक्त मत बटन दाबाची आपल्या माणसाला मारा. जे तुमच्यासाठी उभे राहतात, जे तुमच्या दुःखासुखात उभे राहतात त्यांना दिलं पाहिजे. मी पक्षाला किंवा याला निवडू नका, तुम्ही माणसाला निवडा. जो माणूस तुमच्या कामी येत असेल, तुमच्या दुःखासुखात जो माणूस धावून येत असेल त्या माणसाला निवडा. पक्षाचं काही लेनदेन नाही.